सध्या थंडी संपलेली आहे आणि गरमीसुद्धा जाणवायला लागलेली आहे। होळी झाली ना की गरमी हळूहळू जास्तच जाणवायला लागते आणि म्हणूनच थंडीमध्ये काढलेले हे एवढे सगळे कपडे आहेत ना, तर ते सगळे ठेवण्याची आता वेळ आलेली आहे। पण थांबा, आता थंडीमध्ये वापरलेले ब्लँकेट, स्वेटर, जर्किंग हे सगळं ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं कपाट घेण्याची, कपाटामध्ये वेगळी जागा करण्याची किंवा वेगळं स्टोरेज अरेंज करण्याची अजिबातच गरज नाही। हाय हॅलो नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही सोप्या टिप्स शेअर करणार आहे ज्याच्यामुळे थंडीमध्ये वापरलेले सगळे ब्लँकेट्स असतील, चादर, बेडशीट, आपले जर्किंग वगैरे हे सगळं तुम्ही कमीत कमी जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करून ठेवू शकता आणि तुमच्या घरातला पसारा कशा पद्धतीने कमी करू शकता हेच मी सगळं शेअर करणार आहे। तर चला, तुम्ही बघू शकता थंडीमध्ये ना मी सुद्धा इतक्या सगळ्या वस्तू वापरायला काढल्या होत्या ज्याच्यामध्ये डबल ब्लँकेट, सिंगल ब्लँकेट, जर्किंग, स्वेटर, कानटोपी या सगळ्या वस्तू आपण थंडी असेल ना तर वापरायला काढतोच आणि त्यातून घरामध्ये लहान मुलं असतील ना तर थोडा जास्तीचाच पसारा निघतो। आता माझ्या घरामध्ये पण लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ना भरपूर हा कपड्यांचा आणि ब्लँकेटचा वगैरे पसारा झालेला आहे, तर तोच मी आता आवरते। आता हा पसारा आवरण्यासाठी मी अजिबात कुठलंही महागडं ऑर्गनायझर वापरणार नाहीये, फक्त साध्या सोप्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यातली पहिली टिप तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे आपण जे काही ब्लँकेट वापरतो, डबल फोल्डिंग असो किंवा सिंगल फोल्डिंग असो, ते व्यवस्थित तुम्ही घडी करून ठेवलं ना, अजिबात तुम्हाला एक्स्ट्रा मोठा स्पेस त्यासाठी द्यावा लागत नाही। तर सगळ्यात पहिली टिप ही आहे, आपण ब्लँकेट जे फोल्ड करतो ते व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून वरून जरी तुम्ही ब्लँकेट फेकलं, कसंही त्याची घडी केली, कसंही तुम्ही ते वापरलं, वाकडं तिकडं ठेवलं तरी त्याची घडी विस्कटायला नको। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं सगळ्यात अगोदर ब्लँकेट जे आहे ते फोल्ड करून घ्या। आता तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं हे ब्लँकेट फोल्ड करून घेतलेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे जर आपण रेग्युलर पद्धतीने ब्लँकेट फोल्ड केलं ना तर लगेच त्याची घडी विस्कटते आणि ती ठेवायला जागासुद्धा जास्त लागते। पण इथे आपण काय करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण साडी फोल्ड करतो पॉकेट फोल्डिंग पद्धतीने, त्याच पद्धतीनं आपल्याला हे ब्लँकेटसुद्धा फोल्ड करायचं आहे। तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता इतकं मोठं डबलवालं हे जे ब्लँकेट आहे ते मी पॉकेट फोल्डिंगच्या पद्धतीनं फोल्ड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी छान याची घडी झालेली आहे, अगदी व्यवस्थित त्याची घडी दिसते, कुठेही पसारा दिसत नाही, कुठेही त्याचा अगदी बोळा झालाय असं सुद्धा दिसत नाही। छान व्यवस्थित आपली ही घडी झालेली आहे आणि कितीही वरून तुम्ही हे ब्लँकेट घडी करून फेकलं, दिवसभर जरी या ब्लँकेट बरोबर मुलं खेळली तरी याची घडी अजिबात विस्कटणार नाही आणि त्याच्यामुळेच ना हे ब्लँकेट ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या स्पेसची सुद्धा गरज लागणार नाही। आता हे डबल बेडचं जे आहे ते ब्लँकेट आहे, रेग्युलर जर आपण साधी फोल्डिंग केली तर हे ठेवण्यासाठी खूप जागासुद्धा लागते आणि लगेच त्याची घडीसुद्धा विस्कटते। म्हणून अशा पद्धतीनं यावेळी तुम्ही ब्लँकेटची घडी करून बघा, दरवेळी तुम्ही याच पद्धतीने ब्लँकेटच्या घड्या करायला लागाल। चला, आता हे सेकंडसुद्धा माझं डबल बेडचं ब्लँकेट आहे, ते सुद्धा छान पद्धतीनं अशा जसं तुम्हाला अगोदर दाखवलं त्याच पद्धतीने मी फोल्ड करून ठेवणार आहे, ज्याच्यामुळे ना मोठमोठे ब्लँकेटसुद्धा अगदी कमीत कमी जागेमध्ये अगदी छान व्यवस्थित बसतात। तर दोन्ही ब्लँकेट जे आहेत ते इथं मी घडी करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दिसतंय घड्यासुद्धा इतक्या छान झालेल्या आहेत ना की हे तुम्ही स्टोअर करून न ठेवता रेग्युलरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये एखादं कवर वगैरे टाकून तुम्ही रेग्युलर कुशन म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकता। आता पुढची टिप तुमच्यासोबत शेअर करते। आता हे जे आहेत हे सिंगल बेडचे माझे लाईटवेट थोडेसे ब्लँकेट आहेत, तर ते ब्लँकेट तुमच्यासोबत मी आता शेअर करते हे कशा पद्धतीनं ठेवायचे। आता हे ब्लँकेट थोडेसे लाईटवेटच आहेत त्याच्यामुळे हे ठेवण्यासाठी जागासुद्धा थोडीशी कमीच लागते, पण आपल्या घरामध्ये जास्तीचा आपल्याला स्टोरेजचा सुद्धा पसारा करायचा नाही, सोबतच या वस्तूसुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या योग्य ठिकाणी वापरायच्या आहेत, जेणेकरून वस्तूसुद्धा व्यवस्थित दिसतील आणि घरामध्ये पसारासुद्धा होणार नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं ज्या काही आपण उशा वापरतो किंवा कुशन्स वगैरे असतात त्याचे जे कवर्स असतात ते तुम्ही यासाठी अगदी छान पद्धतीनं वापरू शकता, जेणेकरून पसारासुद्धा आपला हाईड केला जातो आणि घराला लुकसुद्धा छान येतो। आता माझ्याकडे ना अशा पद्धतीच्या या छोट्या छोट्या उशा आहेत, ज्याचे कुशन्स ना लहान मुलं खेळायला घेतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी खराब झालेले असतात। आता हे पूर्णपणे सुद्धा खराब झालेले नाही आहेत, पण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये हे जे आहेत लाईटवेट ब्लँकेट तर ते मी त्याच्यामध्ये ठेवून तुम्हाला दाखवणार आहे। आता हे लाईटवेट जे ब्लँकेट आहेत ते अशा पद्धतीनं फोल्ड केलेले आहेत आणि हे जे कुशन आपल्याकडे असतात या कुशनमध्ये आपण रेडीमेड कुशन घेण्याच्या ऐवजी, त्या रेडीमेड कापसाच्या उशा घेण्याऐवजी हे आपले जे लाईटवेट ब्लँकेट असतात तर ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता
अगदी घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता मऊ मऊ छान उशी आपली तयार होते। आता या उशा लहान मुलांनी जरी वापरल्या तरी काही हरकत नाही, कारण हे आपले लाईट वेट ब्लँकेट आहेत। सोबतच याची उंचीसुद्धा जास्त होत नाही आणि याचा आपल्या डोक्याला सुद्धा काही त्रास होत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मुलांना खेळायचं असेल तर या उशा एकदम बेस्ट आहेत, कारण कापसाचे कुशन्स वगैरे असतील ना तर ते लगेच खराब होतात, पण अशा पद्धतीनं ब्लँकेटचे जे आपण याच्यामध्ये टाकून उशी तयार केलेली आहे, हे कितीही आपण खेळलं, अगदी इकडे तिकडे फेकली उशी तरीसुद्धा खराब होत नाही। याच्यामुळे दोन गोष्टी होतात, एक तर आपल्या घरातला पसारा व्यवस्थित अरेंज केला जातो, घराला लुकसुद्धा छान येतो। तर चला, आय होप तुम्हाला ही टिप आवडली असेल। जर तुम्हाला टिप आवडली असेल, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आता सेकंड आहे हे दुसरं जे ब्लँकेट आहे ते, तर हे ब्लँकेट जे आहे ना थोडंसं आपल्याकडे जी मोठी उशी असते तिचं जे कवर असतं, पिलो कवर, त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे, जेणेकरून मोठ्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी उशा तयार करू शकता। या छोट्याशा टिपमुळे तुम्हाला आता उशी मार्केटमधून विकत आणायची अजिबातच गरज नाही, घरच्या घरी तुम्ही घरी या अशा पद्धतीनं उशा तयार करू शकता। सोबतच तुमच्या घरातला पसारासुद्धा कमी करू शकता। तर चला, आता हे सगळं मी व्यवस्थित ब्लँकेट फोल्ड वगैरे करून ठेवलेले आहेत ज्याच्या त्याच्या ठिकाणी, त्याच्यामुळे घरात आता माझ्या एक्स्ट्राचा पसारासुद्धा दिसत नाही। आता अशाच पद्धतीनं तुमच्या घरामध्ये बेडशीट्स असतील, चादर असतील तर या तुम्ही व्यवस्थित अशामध्ये पिलो कवरमध्ये टाकून ठेवू शकता। आता पुढच्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत इथं जर्किंग आणि स्वेटर्स, तर या सगळ्या गोष्टी ना मी व्यवस्थित घड्या करून व्यवस्थित एका स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून वर्षभर आपल्याला याची गरज लागत नाही। आणि मुंबईमध्ये तर भरपूर गरमी असते, त्याच्यामुळे फक्त थंडीच्या वेळीच या गोष्टी वापरायला लागतील। आता हे स्टोअर करण्यासाठी जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, अजिबात मोठ्या कपाटाची, मोठ्या स्पेसची किंवा खूप मोठ्या महागड्या ऑर्गनायझरची गरज नाही। तर तुम्हाला इथं दिसतंय हे आहे माझ्याकडे साधं आपलं साडी जे आपण ठेवतो ते साडीचं कवर। आता याच कवरमध्ये मी थंडीमध्ये वापरात आलेल्या इतक्या सगळ्या वस्तू कशा मॅनेज करून ठेवते ते तुम्हाला दाखवते। तर या कवरमध्ये सगळ्यात अगोदर मी ब्लँकेट ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर ना जे जर्किंग, स्वेटर, कानटोपी वगैरे, मफलर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या आहेत। अगदी एका छोट्याशा साडी कवरमध्ये इतका सगळा पसारा बसलेला आहे, कारण तुम्हाला सांगते छोटे छोटे जे ब्लँकेट होते ते आपण पिलो कवरमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत, त्याच्यामुळे इतक्या सगळ्या थंडीमध्ये वापरलेल्या वस्तूंचा पसारा कुठे ठेवायचा हा प्रश्न मला सुद्धा पडलेला। पण या छोट्याशा टिप्समुळे माझ्या थंडीमध्ये वापरलेल्या या गोष्टींचा पसारा पूर्ण कमी झालेला आहे आणि घर व्यवस्थित छान दिसायला सुद्धा त्याची मदत होते। या अशा पद्धतीनं घरच्या घरी उशासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि पसारासुद्धा मॅनेज झालेला आहे। तर चला, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे हे ऑर्गनायझर नसेल तर जसं मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये ऑर्गनायझर शेअर केलेला आहे, तो ऑर्गनायझरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे ब्लँकेट ठेवण्यासाठी वापरू शकता। आता हे एक ब्लँकेट जे आहे ना ते मी वरतीच ठेवलेलं आहे, कारण घरात लहान मुलं आहेत आणि पहाटेची थोडीशी थंडी जाणवते, त्याच्यामुळे अदरवाईज सगळ्या थंडीमधला जो पसारा आहे तो या छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये छान असा मॅनेज झालेला आहे। तर चला, तुम्ही सुद्धा बघू शकता अगदी कमीत कमी जागेमध्ये इतका मोठा पसारा ठेवलेला आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स कुठून कुठून माझा व्हिडिओ बघतायत। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। चलो बाय।